नमस्कार. आज आपण राशी भविष्याचा रहस्यमय प्रवास या विषयावरती व्हिडिओ बघणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत. तो विषय म्हणजे राशी भविष्य म्हणजे काय आणि आपल्या आयुष्यातील घडामोडींचा एक सूचक नकाशा आणि ग्रह ताऱ्यांच्या हालचालीमधून मिळणारे संकेत आणि आपल्याला पुढील मार्ग समजून घेण्यात जे मदत करतात, जो हजारो वर्षापासून आपल्या मानवाला आकर्षित करत आला आहे, जो आपल्या भविष्याशी आणि आपल्या निर्णयाशी आणि आपल्या अंतर्मनाशी जोडलेला आहे. तो विषय म्हणजे राशी भविष्याचा रहस्यमय प्रवास. आता उद्या काय होईल, जीवनात यश कधी मिळेल, अडचणी कधी संपतील, हे प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतातच. आणि याच प्रश्नाची उत्तरे शोधताना आपण वळतो ज्योतिषशास्त्राकडे, राशी भविष्याकडे. पण राशी भविष्य म्हणजे नेमकं काय? ते खरंच भविष्य सांगतं का, की त्यामागे काही खोल अर्थ दडलेला आहे? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे चला आज आपण हा संपूर्ण प्रवास अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हे मी काही भागांमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. आता त्यामधला आपण पहिला भाग बघूया. तर आता पहिल्या भागामध्ये बघूया आपण राशी म्हणजे काय. आता हे सर्वप्रथम एक मूलभूत प्रश्न, राशी म्हणजे काय? आता आकाशात दडलेल्या नक्षत्राच्या पट्ट्यावर आधारित 12 राशी मानल्या जातात. आता ह्या 12 राशी कोणत्या कोणत्या आहेत ते आधी आपण बघूया. आता या तर सर्वांनाच राशी माहिती आहेत. तर आता आपण राशी बघूया. तर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन रास. अशा या 12 राशी आहेत. आता प्रत्येक राशीची स्वतःची ऊर्जा, स्वभाव, विचारसरणी आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत असते. म्हणूनच आपण पाहतो, काही लोक खूप धाडशी असतात, काही शांत आणि काही भावनिक, तर काही विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात, तर काही लगेच कृती करणारे असतात. आता ज्योतिष सांगतं, या फरकांमागे राशींचा सूक्ष्म प्रभाव असू शकतो. पण लक्षात ठेवा, राशी तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व ठरवत नाही. ती फक्त एक प्रवृत्ती आपल्याला दाखवते. हे आपण पहिल्या भागात बघितलं. आता दुसऱ्या भागामध्ये काय बघूया, राशी भविष्य कसं तयार होतं. आता हा प्रश्न येतो की आपण दररोज वाचतो ते राशी भविष्य तयार कसं होतं. तर आता ज्योतिषी काही महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करतात. ग्रहांची चाल म्हणजे गोचर. आता गोचर म्हणजे राशींचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास, त्याला गोचर असं म्हणतात. आता ग्रहांची चाल म्हणजे गोचर, चंद्राची त्या दिवशीची स्थिती, नक्षत्रांचा प्रभाव आणि कधी कधी वैयक्तिक कुंडलीशी संबंध, या सर्व गणितावरून त्या कालावधीतील संभाव्य घटना, संधी आणि सावधगिरी त्याबद्दल मार्गदर्शन दिले जातं. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेऊया. तर ती म्हणजे राशी भविष्य निश्चित भविष्य सांगत नाही. ते फक्त सांगतं
हा काळ कसा असू शकतो? कसा असू शकतो म्हणजे आता ते म्हणजेच ते आदेश नाही तर मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन आहे. आता भाग 3 मध्ये बघूया. रहस्य खरं कुठे आहे? आता सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे? तर राशी भविष्याचं खरं रहस्य कुठे आहे? ते ग्रहांमध्ये आहे का? नक्षत्रांमध्ये आहे का? की काहीतरी वेगळंच आहे? तर खरं रहस्य आहे आपल्या स्वतःच्या जाणीवेमध्ये. जेव्हा आपण राशी भविष्य वाचतो तेव्हा आपण नकळत स्वतःकडे पाहायला लागतो. मी योग्य निर्णय घेतो का? मी घाई करतो का? मला संयम ठेवायला हवा का? या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतःकडे पाहून विचारतो. ही संधी खरंच महत्वाची आहे का? म्हणजेच राशी भविष्य बाहेरचं कमी आणि आतल्या प्रवासाची सुरुवात जास्त आहे. आता भाग 4 मध्ये काय बघूया? राशी भविष्य आणि कर्म. आता इथे एक मोठा गैरसमज दूर करूया की काही लोकांना वाटतं राशी भविष्य सांगतं तेच घडणार. पण भारतीय तत्वज्ञान स्पष्ट सांगतं ग्रह दिशा देतात. पण परिणाम आपल्या कर्मावर ठरतो. आता जर राशी भविष्यात चांगला काळ सांगितला आणि आपण काहीच प्रयत्न केले नाहीत तर काय होईल? तर आपल्याला यश मिळेलच असं नाही. आणि जर कठीण काळ सांगितला, राशी भविष्यात कठीण काळ सांगितला पण आपण मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर अडचणी कमी होऊ शकतात. म्हणूनच राशीपेक्षा कर्म हे मोठं आहे. आता आपण 5व्या भागात काय पाहणार आहोत? 4थ्या भागात पाहिलं राशीपेक्षा कर्म मोठं असतं. आता 5व्या भागात राशी भविष्याचा योग्य उपयोग. आता राशी भविष्याचा उपयोग कसा करावा? भीतीसाठी का निराशेसाठी की अंधविश्वासासाठी? नाही. तर राशी भविष्याचा योग्य उपयोग आहे जागृततेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी. तर चांगला काळ असेल, आता उदाहरणार्थ चांगला काळ असेल तर मेहनत वाढवा, कठीण काळ असेल तर संयम ठेवा आणि संभ्रम असेल तर शांतपणे विचार करा. हे केलं तर राशी भविष्य तुमचं जीवन बदलू शकतं. आता 6व्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत? तर आधुनिक काळात राशी भविष्य. तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोक पटकन मोबाईलवर राशी भविष्य वाचतात. पण खरी गरज आहे ते समजून घेण्याची. राशी भविष्य म्हणजे जादू नाही, तर एक प्राचीन निरीक्षण शास्त्र आहे जे आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं. आता याचा समारोप काय सांगता येईल? आता रहस्यमय प्रवासाचा खरा अर्थ. चला आता मग शेवटी एक सुंदर विचार मनात ठेवूया. आता राशी भविष्य आपल्याला भविष्य सांगण्यासाठी नसतं तर स्वतःला ओळखण्यासाठी असतं. ते भीती देण्यासाठी नसतं तर दिशा देण्यासाठी असतं. आणि सर्वात महत्वाचं ते नियती बदलण्यासाठी बिलकुल नसतं, तर ते आपल्या स्वतः बदलण्यासाठी असतं. आता आपण बघूया राशी भविष्य दिशा दाखवते पण निर्णय हे आपलेच असतात. सकारात्मक विचार आणि योग्य कृती यामुळेच खरे भविष्य उज्ज्वल बनते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.